लाखा भावनाला आग. इतके अत्याचार करूनही लोक थांबले नाहीत. क्रोध हा एक असा अग्नी आहे की जेव्हा तो घणघणतो तेव्हा दुःख देणाऱ्या आपल्या संपत्तीला व संस्थांनाही जाळून टाकण्यास तो झेपावतो. जेव्हा लोकांनी पाहिले की या बायका मुली सत्संगात जाण्याचे सोडत नाही, तेव्हा ज्या भावनात जाऊन या ज्ञानामृत पीत असतात तेच धुळीस का मिळू नये असा त्यांनी दुष्ट विचार केला. एके दिवशी काय झाले, बाबा सत्संग भवनात, जे लेखीराज भवन या नावानेही ओळखले जात होते, उपस्थित नव्हते. तेव्हा ही संघी साधू त्या लोकांनी भवनावर आक्रमण केले. त्या जमावात बरेच गुंड होते. त्यांनी त्या भवनाला चारही बाजूंनी वेढा घातला व तिकडे खिडक्या दरवाजे वगैरे तोडू लागले. आत घुसण्यासही ते पुढे सरसावले, परंतु शिवशक्ती सेना उभी ठाकली आणि तिने त्यांना असा घुसू दिले नाही. तेव्हा मग त्या लोकांनी इमारतीला आग लावली. क्रोधाधीन झालेल्या त्या लोकांची बुद्धी इतकी नष्ट झाली होती की आपल्या बायका मुलींना सुना वगैरे आत आहेत आणि भवनाला आग लावल्यास त्या आत जिवंतपणे जळून मरतील याचा विचारही त्यांनी केला नाही. ज्या पुढाऱ्यांनी लोकांना चिथावणी दिली होती त्यांना लोकांना आवरता येईना आणि याचा परिणाम काय होईल हेही ते समजू शकले नाही. परंतु सुदैवाने बंद्यांपैकी एकाने पोलिसांना फोन करून कळविले. पोलिसांनी तेथे येऊन सर्वांना पळवून लावले आणि अग्निनाशक दलानेही लगेचच आग विझवून टाकली. देवदारी त्याला कोण मारे, ही म्हण तर प्रसिद्ध आहेच. लोकांनी हजार प्रयत्न केले पण ते काहीच वाकडे करू शकले नाही. लखी भवन जळण्याचा वृत्तांत महाभारतात पूर्वीही कौरवांनी लाक्षागृहाला आग लावण्याच्या वृत्तांताच्या रूपाने वर्णन केलेला आहे. ओन मंडळी आणि उपद्रवी लोकांनी जे काही केले त्याबद्दल हे गीत त्यांना बरोबर लागू पडते. आश्चर्य कसल्या संकटी सापडले हे देह अभिमानी, मायेच्या चक्रात अडकले स्वधर्म फुला विसरूनी. मोहमाया ही प्रबळ किती, मोहाच्या बेड्यात पडले जखडूनी. स्वधर्म विस्मृती ही उलटी रीती, जन्म अनमोल वाया दवडितो. असुनी मालका या प्रकृतीचे, होऊनी बसले दास विषयांचे. अजब तमाशा विचित्र लीला, प्रकृती नाचवी पुरुषाला. आत्मनिष्ठेला राम राम ठोकुनी, खेळती देह निष्ठेला चिकटुनी. विकारांच्या धंद्याची ही देवाण घेवाण, घेई आत्मघाताचा प्राण. बहिमूर्खता ही कशी मूर्खता, सांगे प्रभू आम्हा समजावूनी आता. इतके सर्व होऊनही बाबा सदैव निश्चिंत, निश्चल आणि साक्षी अवस्थेत राहिले. ते म्हणत, आपण परमपिता परमात्म्याचे सेवक आहोत, तोच सर्व काही ठीक करेल. धर्मांच्या मार्गावर या परीक्षा तर येतच राहतील, पण सत्याची नाव हेलावेल बुडणार नाही या निश्चयात आपण दृढ राहावयास हवे. त्याच्या या शांत व निश्चिंत जीवनापासून प्रेरणा घेऊन तसेच सत्याच्या आधारे अचल राहून इतर सर्व बायका मुली भाऊ बहिणी ईश्वरी मस्तीत मस्त राहू लागले. ते साक्षी होऊन हे नाट्य पाहू लागले. लोकांनी लखीराज भवनावर इतके दगडफेक केली, काचाही फोडल्या, दरवाजेही उखडले आणि धिंगाणाही खूप घातला, पण कोणीही भयभीत झाले नाही. उलट या सर्व घटनांचा परिणाम असा झाला की जगाबद्दल त्यांना जे थोडे बहुत प्रेम वाटत होते तेही नष्ट झाले. तसेच या उत्खनपणा पाहून त्यांना हाही आनंद झाला की आम्ही या लोकांपेक्षा आपल्या धारणेत बरेच पुढे आहोत आणि आता लोक लज्जा व भय जिंकण्यासाठी व्यावहारिक शिक्षण आम्हास मिळत आहे. या व्यतिरिक्त लोकांची ही आशंका अवस्था पाहून
या व्यतिरिक्त लोकांची ही अशांत अवस्था पाहून त्यांच्या मनात करुणाही जागृत झाली. या करुणेने आथंबलेल्या त्यांच्या हृदयातून पुढील बोल निघाले. सुनो सुनो भारत के प्राणी, करो अपने ऊपर मेहरबानी, परमपिता को पहचानो, वारिस हो सत्य मानो, छोड़ो गलतफहमी और नादानी। मनुष्य है बोलता चालता मंदिर, मुफ्त बनते हैं क्यों कामी बंदर। तुम करो ना अपनी हानि, आत्मघाती क्यों तुम बनते। क्यों ब्रह्मा ज्ञान न लेते, बनो योगी जगत है फानी। देह का अभिमान न रखना, देही अभिमानी नित्य बनना। चलते फिरते बनो तुम ध्यानी। भावार्थ, भारतीयांनो नीट लक्ष देऊन ऐका. निष्काळजीपणा व नादानपणा सोडा. आपल्या परमपित्याला ओळखा. तुम्ही त्याचे अलौकिक वारस आहात हे सत्य मानून आपल्यावर कृपा करा. माणूस म्हणजे एक चालते बोलते मंदिर आहे म्हणून पवित्र राहा. उगाच कामांध माकड होऊन आपले नुकसान करू नका. तुम्ही आत्मघात का करता. ईश्वरी ज्ञान घेऊन तुम्ही योगी व्हा, कारण हे जग नश्वर आहे. तेव्हा देहाचा अभिमान बाळगू नका. सदैव आत्मनिष्ठ व्हा. त्यासाठी चालता फिरताना आत्मध्यान करीत राहा.